आपण इथं 11th JEE पेपर 28 जूनला झाला होता, बॅच बी, त्याचं सोल्युशन्स बघतोय. ठीक आहे, तर माझी तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर अशी पहिली इंटरॅक्शन आहे आणि मी तुम्हाला हा विषय शिकवला नसल्यामुळे असं होऊ शकतं की माझ्या सांगण्याची काही पद्धत, स्टेप्स वेगळ्या असतील तुम्ही शिकलेल्यापेक्षा. तसं जर असेल तर तुम्ही, आणि तुम्हाला कळलं तर नो इश्यूज, पण त्यांनी काही कन्फ्युजन वाढत असेल, कळत नसेल तर यू शुड ऑलवेज गेट बॅक टू मी आणि डाऊट्स क्लॅरिफाय करून घ्या. ओके, वी हॅव 25 क्वेश्चन्स टू गो. मी थोडा फास्ट सॉल्व्ह करतो. आणि बघा, लेट अस बिगिन फ्रॉम फर्स्ट. आता तुमचा सिक्वेन्स आणि हा सिक्वेन्स वेगळा असण्याची शक्यता आहे, म्हणून मी क्वेश्चन वाचतो अँड देन वी विल स्टार्ट सॉल्विंग. स्टार्ट फ्रॉम फर्स्ट. एक्सटर्नल इंटरनल डायमीटर ऑफ हॉलो सिलेंडर आर मेजर्ड टू बी दिस मच. ओके, द थिकनेस ऑफ द वॉल ऑफ द सिलेंडर. ओके, मला काय माहिती आहे, असा असतो ना डायमीटर. ओके, हा झाला एक्सटर्नल डायमीटर आणि हा झाला इंटरनल डायमीटर. एक्सटर्नल डायमीटरमध्ये तुम्ही इंटरनल डायमीटर सबट्रॅक्ट केला तर तुम्हाला थिकनेस मिळते का? नाही मिळत. तुम्हाला थिकनेस, तुम्हाला काय मिळतं, डी मायनस स्मॉल डी इज इक्वल टू 2 टाइम्स टी. तुम्हाला टी पाहिजे, 2 टाइम्स टी नको आहे. म्हणजे टी इज इक्वल टू काय झालं, डी मायनस डी अपॉन 2 ना. ओके, सबट्रॅक्शन करा. आउटर डायमीटर मायनस इनर डायमीटर, व्हॉट इज इट, 4.23 मायनस 3.89. ही बेस फिगर आहे, हो ना. आणि व्हॉट डज इट गिव्ह यू, 13, 9, 4, 13, 11 एवढा. आणि एरर किती आहे, हे डिवायडेड बाय 2 आहे. एनिवे, एरर किती आहे, प्लस ऑर मायनस, तर एररची ॲडिशन होत असते. हे जरी हिची सबट्रॅक्शन जरी असेल तरी एररची कधी पण ॲडिशन होत असते. ठीक आहे, व्हॉट इज इट, 0.01 आणि 0.01 दोन ॲड केलं तर काय होतं, 0.02 होतं. ठीक आहे, आता तुम्ही हे डिवाइड करा, काय होतं, प्लस ऑर मायनस 0.01 शुड बी द आन्सर. कळत आहे, थिकनेस. सेकंड तरी अगदी स्ट्रेट फॉरवर्ड दिसतोय. एक्स इक्वल टू ए बाय बी असं म्हटलंय. ए मध्ये किती एरर येऊ शकतो, डेल्टा ए. बी मध्ये किती येऊ शकतो, डेल्टा बी. आणि एक्स मध्ये येऊ शकतो डेल्टा एक्स. तरी मी विचारलंय फ्रॅक्शनल एरर इन एक्स आणि मॅक्सिमम एरर ना. फ्रॅक्शनल एरर म्हणजे रिलेटिव्ह एरर. तो काय असतो, डेल्टा एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी. डिव्हिजनमध्ये असंच होतं ना. लक्षात घ्या, एररमध्ये सबट्रॅक्शन कधी होत नाही, इट्स ऑलवेज अन ॲडिशन. एरर म्हणजे काय, मॅक्सिमम पॉसिबिलिटी. कळतंय, दोन लोक, मी आणि अजून एक माणूस काम करतोय, दोघं काम करतोय. मी काही एरर करतोय, दुसरा काही एरर करतोय, तर दोघांचे मिळून एरर मॅक्सिमम पॉसिबिलिटी किती होईल. मी जर एक्स अमाऊंट एरर करतोय तर वाय करतोय, तर एक्स प्लस वाय अमाऊंट एवढीने एरर होऊ शकतो पॉसिबिलिटी. जरी सबट्रॅक्शन जरी केलं तरी पण पॉसिबिलिटी कधी पण एक्स प्लस वायच असते ना. कळतंय, त्यामुळे हे डिव्हिजन जरी असलं तरी तर मायनस नाही घ्यायचं, तर प्लसच येतं. ओके, तर हे तुम्हाला कळलं नसेल इथं प्लसच का डिव्हिजन असताना सुद्धा, तर मला सांगा. आय हॅव सम नाईस वेज टू एक्सप्लेन दिस, पण आता आपण या व्हिडिओमध्ये मी ते काय करत नाही. क्लोज. ओके, लेट्स गो टू थर्ड. म्हणतो क्यूब हॅज साईड लेंथ दिस, इट्स व्हॉल्यूम अप टू सिग्निफिकंट फिगर्स. हा ॲडव्हान्समध्ये आलेला क्वेश्चन आहे, 2003 साली काहीतरी आला होता हा. 1.2, एक साईड काय, 1.2 × 10⁻⁻2 मीटर ना. ओके, अप टू सिग्निफिकंट फिगर्स त्यांनी विचारलेलं आहे. ओके, ऑप्शन्स बघूयात काय काय दिलेले आहेत. ओके, व्हॉल्यूम विचारलाय म्हणजे बेसिकली तुम्हाला याचा क्यूब करायचा आहे, ह्यात काही वेगळं नाही. व्हॉल्यूम इज इक्वल टू ए क्यूब, बरोबर आहे. पण आता हा क्यूब करताना काय करायचं तुम्हाला, सगळ्यात पहिल्यांदा ही पॉवर ऑफ मॅग्निट्यूड बाजूला काढून टाकू. म्हणजे हे × 10⁻⁻6 मीटर क्यूब इथे येणारच आहे. आता लेट अस सी, 1.2 × 1.2 × 1.2 असं केलं तर किती येतं, हे 1.7 असं काही येतं ना, इथं 1.728 असं येतं. आता सिग्निफिकंट फिगरनुसार कसं तुम्ही हे राऊंड ऑफ करणारला, लक्षात घ्या. असं केलं ना आपण ह्याला, ह्याच्यातलं लिस्ट सिग्निफिकंट फिगर 2 आहेत. इथं पण तुम्हाला 2 फिगरपर्यंतच ठेवायचे, तर तुम्हाला हे 2 तुम्हाला रिमूव्ह करायचे. आणि हा नंबर एनए 5 पेक्षा कमी असल्यामुळे ह्याच्यात बाकीचा काही चेंज होणार नाही. दिस आन्सर विल बी 1.7 × 10⁻⁻6, ॲज सिम्पल ॲज दिस. कळतंय का. फोर्थ,
ओके, रेडियस ऑफ स्फिअर इज दिस, इट्स व्हॉल्यूम टू अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर. काय असतं, रेडियस किती दिलेली आहे 1.41, ह्याच्यात किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत 3 आहेत. ओके, व्हॉल्यूम त्यांनी विचारलंय 4/3 पाय आर क्यूब. ओके, म्हणजे 1.41 चा क्यूब ना. ओके, आता ह्याच्या सिग्निफिकंट फिगरचा मला काही संबंध नाही कारण हे कॉन्स्टंट्स आहेत. ह्याचा काही संबंध नाही. लिस्ट सिग्निफिकंट फिगर तुम्हाला जे घ्यायचे आहेत ते याच्या घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही ह्याचा जेव्हा क्यूब करता, ओके, तेव्हा ह्याच्यात 3 सिग्निफिकंट फिगर, तुमचा आन्सर तुम्ही 3 सिग्निफिकंट फिगर पर्यंत तुम्हाला राऊंड ऑफ करायचं आहे. हे काय येतं अरिथमेटिक, हे येतं 11.736. शिस्तीत केलं तरी असं येतं. ओके, आता हे राऊंड ऑफ कसं करणार, वॉट एव्हर युनिट क्यूब आहे, राऊंड ऑफ कसं करणार. लिस्ट सिग्निफिकंट फिगर 3 आहेत ना, म्हणजे इथं पण 3च ठेवायचे तुम्हाला. म्हणजे 1.7 दॅट्स ऑल. हे दोन्ही काढून टाका आणि 3 एनिवे 5 पेक्षा कमी असल्यामुळे याच्यात काही चेंज होणार नाही. दिस मच मीटर क्यूब शुड बी द आन्सर. हे सेंटीमीटर आहे आय थिंक. ठीक आहे. 5th त्याने म्हटलं रेझिस्टन्समध्ये एरर एवढा आहे एवढा आहे एवढा आहे. ठीक आहे, ह्याला सिरीजमध्ये कनेक्ट केलं तर पर्सेंटेज एरर किती होतो. काय होतं सिरीजमध्ये एरर ऍड होतो ना. म्हणजे आर सिरीज, तुम्ही सिरीज शिकला असाल 10वीमध्ये, R1 प्लस R2 असतो. तर व्हॉट इज RS, 8 आणि 8 16 आणि प्लस ऑर मायनस 1 होईल ना. हे 0.4 आणि 0.6 ऍड केले असं आहे. ओके, म्हणजे हा झाला त्यातला एरर आणि हा बेस व्हॅल्यू म्हणजे फ्रॅक्शनल एरर किंवा रिलेटिव्ह एरर किती झाला, डेल्टा RS बाय RS ना, म्हणजे 1/16 इंटू 100, 1696. म्हणजे ऑलमोस्ट हा 6% काहीतरी असा येतो एरर. असं काही ऑप्शन्स आहेत का बघा. हां, म्हणजे 6.1696 आणि 1636 म्हणजे 6.23 असं काहीतरी पर्सेंट आन्सर यायला पाहिजे. अच्छा, आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये बेसिकली इथपर्यंतच होतं. त्यांनी क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेलं आहे. माझं ते 5 आणि 6 आपण एकत्रच बघितलं. क्वेश्चन नंबर 5 मध्ये त्यांनी काय विचारलंय, रेझिस्टन्स आणि त्यातला एरर एवढंच विचारलं ना. 16 आणि 1 ह्याचा आन्सर इथंच होतं 5चं. आणि त्यानंतर त्यातला त्यांनी एरर विचारलाय, पर्सेंटेज एरर. तो बेसिकली असा येतो डेल्टा R/R ना इंटू 100. हा झाला पर्सेंटेज एरर. तर हा तरी क्लिअरली 6.23 असा येतोय. कळतंय. पुढे 6th झाला. 7 काय म्हणतो, इफ टाइम पिरियड T व्हायब्रेशन ऑफ अ लिक्विड ड्रॉप डिपेंड्स ऑन सरफेस टेन्शन R. ओके, देन एक्सप्रेशन ऑफ T इज काय म्हणते त्यांनी, टाइम पिरियड T काय टाइम पिरियड आहे. इट डिपेंड्स ऑन कशावर, सरफेस टेन्शन रेस टू A सपोज, रेडियस रेस टू B आणि ड्रॉप. ओके, अँड ड्रॉप डेन्सिटी रेस टू C असं जर म्हटलं तर त्यांनी टीचं एक्सप्रेशन विचारले ना. तर कसं करता येईल, हा तरी टी टाइम पिरियड जे टीच असणार आहे इज इक्वल टू एस. सरफेस टेन्शन काय असतो, सरफेस टेन्शन असतो फोर्स अपॉन लेंथ. फोर्स पर युनिट लेंथ असतो तो. म्हणजे फोर्स काय आहे, mL/T-2. लक्षात घ्या, फोर्सचं डायमेन्शन कधी लक्षात ठेवा. फोर्सचं तुम्ही एक डायमेन्शन लक्षात ठेवलं की तुमचं अख्खं मेकॅनिक्स पूर्ण तुम्हाला डायमेन्शन याच्यातून डिराईव्ह करता येतात. mL/T-2 अपॉन लेंथ L ना. ओके, रेस टू A. R तर डिस्टन्स आहे, रेस टू B हे रो डेन्सिटी आहे, मास अपॉन व्हॉल्यूम वरती गेला म्हणून L-3 झाला C. ठीक आहे, तर काय करता येईल, हे इथं T आहे, इथं काय होईल, L आणि L तर कॅन्सल झालं. मला असं लिहू का, m/A + C लिहू, L/B-3C लिहू आणि T/-2A असं लिहू. तसं जर असेल तर A + C शुड बी 0, B-3C शुड बी 0 आणि -2A शुड बी 1. दिस इम्प्लाइज A इज इक्वल टू -12. ओके, मग C इज इक्वल टू +12. ओके, आणि B इज इक्वल टू, हे 3C तिथं गेलं आणि C हाफ आहे. दिस बिकम्स 3/2 असं रिलेशन येतं. म्हणजे टाइमचं रिलेशन काय येतं, S/A ना -12 R/2
3/2 रो रेस टू हाफ असं येतं हे. म्हणजे बेसिकली टी इज इक्वल टू काय येईल, हे एस खाली जाईल, रो वर जाईल, आणि हे आर रेस टू 3/2. म्हणजे थोडक्यात इथं आर क्यूब आत ठेवता येईल किंवा आर रूट आर असं पण करता येईल. असा काही ऑप्शन दिसतोय का? येस, एच मॅच करतोय. ठीक आहे. आणि त्याने के एक कॉन्स्टंटचा के टाकलेला आहे. आपण त्या प्रोपोर्शनॅलिटी घेतली होती ना, तो रिमूव्ह करून एक कॉन्स्टंट त्याने घेतला के. ठीक आहे. कसं केलं? हे सिम्पल प्रोसिजर आहे. असे प्रॉब्लेम तुम्ही याच्या अगोदर सॉल्व्ह केले असतील. ओके. 7th. देन देर इज 8th क्वेश्चन बघा. 7th नाही, 8th म्हणतोय इफ एरिया ए आहे, व्हेलॉसिटी व्ही आहे, डेन्सिटी रो आहे, आर बेस डायमीटर्स, बेस युनिट्स, देन डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फोर्स कॅन बी. बघा, फोर्सचं मला रिलेशन कोणाबरोबर काढायचंय? ए रेस टू ए, व्ही रेस टू बी आणि रो रेस टू सी असं करायचंय ना. ओके. आता कसं करणार आहे मला? हे MLT-2 आहे, LHS. RHS काय आहे? ए एरिया आहे ना, बी व्ही काय आहे? व्हेलॉसिटी आहे, LT-1 मीटर पर सेकंड, आणि रो डेन्सिटी आहे, मास पर युनिट व्हॉल्यूम रेस टू सी. म्हणजे काय लिहू डायरेक्टली? आता लिहू कसं मी की 1 इक्वल टू सी डायरेक्टली लिहून टाकू. सीची व्हॅल्यू तसं मला मिळाली, आणि एलची कम्पेअर केली, इंडेक्स कम्पेअर केला. आय कॅन से 1 इज इक्वल टू 2a प्लस बी मायनस 3c. ओके. आणि जर टीचं इंडेक्स कम्पेअर केले तर -2 इक्वल्स -b. दिस इम्प्लाइज b इक्वल टू 2, c इक्वल टू 1 तरी आहे, b इक्वल टू 2 पण मिळाला. एचं कसं रिलेशन काढता येईल मला? 2a इज इक्वल टू 1 मायनस b ना, आणि b ची व्हॅल्यू 2 आहे, प्लस 3c. कळतंय? म्हणजे हे काय येतं? हे 0 होऊन जाईल. ओके. 0 कसं होईल? हे 1, हे झालं 1 ना, 1 आणि 1 2 झालं, हे 2 आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू आली 1. ओके. ठीक आहे. म्हणजे एफचं काय डायमेन्शन नवीन काय झालं या टर्म्समध्ये? ए रेस टू ए म्हणजे ए, व्ही रेस टू बी V2, आणि रो रेस टू सी, सीची व्हॅल्यू 1 आहे. असा आन्सर आहे का बघा? कळतंय कसं आलं? आय थिंक बी ऑप्शन मॅच करतोय. ऑलराईट, गो फॉर नेक्स्ट 9th. रेडियस ऑफ स्फिअर इज दिस, द पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम. अगेन सेम आहे. तुम्हाला काय करायचं आहे? पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम काढायचं आहे ना. मला सांगा व्हॉल्यूम काय आहे? 4/3 पाय आर क्यूब ना, म्हणजे डेल्टा व्ही बाय व्ही इज इक्वल टू 3 टाइम्स डेल्टा आर बाय आर. ओके. म्हणजे 3 इंटू डेल्टा आर किती आहे? 0.1 अपॉन 5.3. दॅट्स इट. इंटू 100 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला पर्सेंटेज मिळेल. ओके. 17×51 नाही, हे थोडं सॉल्व्ह करावं लागेल. 5 पॉईंट असं काहीतरी येईल आन्सर आहे बघा. ऑप्शन, सारे ऑप्शन त्यांनी असंच दिलेले आहेत. ओके. कॉमेडी. फाईन, डन. हेच आन्सर आहे. 10. पुढे, लेंथ, ब्रेड्थ अँड थिकनेस ऑफ अ ब्लॉक आर गिवन बाय दिस. ओके. जेव्हा ते लेंथ 12 सेंटीमीटर म्हणतात, ठीक आहे ना, तर ह्याच्यामध्ये किती एरर होऊ शकतो? 12 सेंटीमीटरमध्ये 1 होऊ शकतो एरर, म्हणजे 12चा 13 होऊ शकतं. ह्याचा अर्थ काय? तर हे इन्स्ट्रुमेंट जे वापरलेलं आहे, जे लेंथ मोजतं, ते 12च मोजू शकतं. 12च्या पुढे काही त्याचं डिव्हिजन होऊ शकत नाही. म्हणजे त्यात एरर झाला जरी तरी किती होऊ शकतो? 12चा. समजा ह्याच्या ॲक्च्युअल लेंथ समजा आहे 12.8 आहे ॲक्च्युअल लेंथ, रिअल लेंथ आहे, आणि तुमच्या इन्स्ट्रुमेंटनी 12च मोजू शकतो. म्हणजे एरर किती होऊ शकतो याच्यात? मॅक्सिमम एरर 1चा होऊ शकतो ना. म्हणजे तुम्हाला कळतं मी काय सांगतोय. एनिवे, तर हे झालं लेंथचा एरर. बी काय आहे? 6 सेंटीमीटर. म्हणजे ह्याच्यात पण किती एरर होऊ शकतो? +or-1 होऊ शकतो. कळतंय? आणि थिकनेस काय दिलेली आहे? 2.45 सेंटीमीटर. म्हणजे ह्याच्यात +or-0.01 पर्यंत एरर होऊ शकतो. ओके. आणि त्यांनी म्हटलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ द ब्लॉक अकॉर्डिंग टू आयडिया ऑफ सिग्निफिकंट. अच्छा, ओके ओके ओके. सिग्निफिकंट प्रकारे व्हॅल्यू विचारली आहे. एररचा काही तर इश्यू नाही आहे. ठीक आहे. मला वाटलं एररचं सम आहे काय. ठीक आहे. मला व्हॉल्यूम काय काढायचं आहे?
12 इंटू 6 इंटू 2.45 हे करा सॉल्व. हे येतं 176.4. ओके, आता सिग्निफिकंट फिगर, ह्याच्यात लिस्ट सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? एक. म्हणजे हे पण मला एक सिग्निफिकंट फिगर पर्यंतच ठेवायचं आहे. ओके, म्हणजे मला बेसिकली हा एक आकडाच ठेवायचा आहे, बाकी पुढचं अख्खं काढायचं आहे. अच्छा, हे काढायचं म्हणजे काय? हे पुढचं 7 असलं की हे 2 होईल ना, पण नुसतं 2 लिहून चालेल का? असं काही वेडासकट आन्सर येईल, हे काय आणि हे काय. पण मी असं लिहू शकतो 2 इंटू 10 टू पॉवर 2 असं लिहू शकतो. दॅट मेक्स सेन्स आउट ऑफ इट. कळतंय का तुम्हाला काय म्हणतोय मी? कारण हे इतकं सिग्निफिकंट नाही आहे. आपल्याला सिग्निफिकंट हे किती ठेवायचं आहे? जिथं लिस्ट सिग्निफिकंट फिगर एकच आहे ना, ह्याच्यातमध्ये पण मला एकच सिग्निफिकंट फिगर ठेवायची, म्हणजे हा एकच आकडा ठेवावा लागेल. पण ह्याचा अर्थ काय, मी 1 किंवा 2 आकडा लिहून हे न लिहिता चालेल का? नाही चालणार. म्हणजे त्याच्या पॉवरमध्ये बघा ना, 176 आणि 2 असं कसं लिहिता येईल मला? पण 200 आणि 176 जवळजवळ आहेत. पण मी ते 200 लिहित नाही, तर 2 इंटू 10 टू पॉवर 2 असं लिहितो. ठीक आहे. ऍक्च्युली फिजिक्समध्ये असा का फरक पडतो? हाऊ डज इट मेक अ डिफरन्स? ओके, हे एक्सपेरिमेंटल फिजिक्समध्ये ह्याचा फार फरक पडतो. एनिवे, आता मी तो इथं समजून सांगत नाही. जेव्हा आपण कोणाला डाऊट्स असतील तर आपण पर्सनली नंतर बघता येईल. पुढे बघूयात. 11वा. A body travels uniformly distance of this much in this much time, velocity within error limits. काय करता येईल हे मला सांगा. सगळ्यात पहिला वेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बेसिक फॉर्म्युला. मला व्ही ची बेस फिगर काढता येईल का? बेस फिगर ऑफ व्ही. डी काय आहे? 1.3 आहे आणि टाइम किती आहे? 4 आहे, हो ना. ओके, वॉट एव्हर. तर हे मला किती काढता येईल? 4 त्रिक 12 आणि 4 2 8 4 5 20. ओके, हे काय झालं? 0.325. ही झाली बेस फिगर मीटर पर सेकंड. ओके, आता त्यांनी एरर कसं काढणार आहे? डिव्हिजनमध्ये एररचं काय होतं? रिलेटिव्ह एरर ऍड होतात. म्हणजे आय कॅन राईट डेल्टा व्ही बाय व्ही इक्वल टू डेल्टा डी बाय डी प्लस डेल्टा टी बाय टी. ठीक आहे ना. डेल्टा व्ही बाय व्ही. डेल्टा व्ही किती आहे मला माहित नाही, काढायचा आहे. पण व्ही मला माहिती आहे का? असं ही व्हॅल्यू आहे व्हीची, म्हणजे 1.3 डिवाइड बाय 4 वरती जाईल ना निघून. डेल्टा डी किती आहे? डेल्टा डी दिलेला आहे त्यांनी 0.2 बाय 1.3 प्लस डेल्टा टी किती आहे? 0.3 बाय 4. आता तुम्ही हे क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करून हे 0.8 त्यात 39 0.39 प्लस 0.8 येतं 1.19. 1.19 बाय 1.3 इंटू 4 आणि हे काय तर डेल्टा व्ही 4 1.3 1.3 कट झाला. डेल्टा व्ही किती आला? 1.19 बाय 16. ओके, दिस बिकम्स 0.07 ओके 0.07. हा झाला डेल्टा व्ही. म्हणजे व्हीचे एरर लिमिट्समध्ये किती ॲक्च्युली होईल? 0.325 प्लस ऑर मायनस 0.07 शुड बी द फायनल आन्सर. ओके, ह्याच्यात ऑप्शन्स वेगळे आहेत. हां ओके. ॲक्च्युली हे ऑप्शन्स चुकलेले आहेत. ठीक आहे. ॲक्च्युली हे ऑप्शन्स बरोबर कधी येतात? जेव्हा ही व्हॅल्यू आहे 13.8 13.8 जेव्हा असतं. हा एक फेमस प्रॉब्लेम आहे. 13.8 जेव्हा ही व्हॅल्यू असते तेव्हा ते आन्सर ज्या ऑप्शनमध्ये दिलेलं त्या आन्सरप्रमाणे ते मॅच करतं. पण या डेटासाठी हे आन्सर बरोबर आहे. या क्वेश्चनमध्ये चूक आहे. क्वेश्चन म्हणजे म्हणण्यापेक्षा क्वेश्चनमध्ये चूक आहे, डेटामध्ये चूक आहे. त्यांनी डिस्टन्सच चुकीचा दिलेला आहे. ठीक आहे, त्याप्रमाणे आन्सर वेगळं आलेलं आहे. तर तुमचा असा आन्सर येत असेल, इट्स वेल अँड गुड. पुढे 12th. अकॉर्डिंग टू न्यूटन द विस्कस फोर्स ऍक्टिंग बिटवीन लिक्विड लेयर्स वगैरे वगैरे वगैरे. ओके, वेलॉसिटी ग्रेडियंट आहे. डायमेन्शन्स ऑफ इटा. ओके, सिम्पल आहे. हे काय आहे? यातला तुम्हाला शब्दांचा फक्त अर्थ माहिती पाहिजेत. एनिवे, सध्या तुम्ही असं मोठे इक्वेशन बघून घाबरायची गरज नाही. आपण जेव्हा फिजिक्स पुढे शिकणार आहे ह्याच्या प्रत्येक टर्मवर आपण PhD करणार आहे. फोर्स इज इक्वल टू मायनस इटा ए dv बाय dz. ओके ओके, ते इटाचं डायमेन्शन विचारलं आहे. म्हणजे इटा डायमेन्शन इज इक्वल टू f बाय a
आणि हे dz बाय dv. ऑल राईट. एफ काय आहे, mlt-2, हे आहे L2. dz असतं डिस्टन्स, dz असतं डिस्टन्स, हा ग्रेडियंट आहे. ओके, dz असतं डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजे L, आणि हे व्हेलॉसिटी खालची lt-1. तर आता काय काय कट होतं, हे कट झालं, हे इथं -1 राहील, आणि हे कट झालं. म्हणजे काय झालं, L-1 t-1 शुड बी द आन्सर. पुढे 13th, a spherical body of mass m are allowed to fall in the medium of viscosity eta. N viscosity त्याने eta दिलेली आहे. ओके, नेवर माइंड. तो eta आहे. The time in which the velocity decreases, this is okay. Find dimensionally t can be represented by. ओके, t असतो टाइम कॉन्स्टंट, आणि त्याचं युनिट असतं टाइम, सेकंडच आहे त्याचं युनिट. ठीक आहे, म्हणजे त्याचं डायमेन्शन टाइमच आहे. तुम्हाला काही नाही, हा लेंदी प्रॉब्लेम आहे. तुम्ही इटाचं डायमेन्शन तुम्हाला इथनं कळत आहेत. ओके, तर तुम्ही काय करा, हा प्रॉब्लेम त्याच टॉपिकचा आहे. प्रत्येक ऑप्शन बघा, त्यात ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, मासची, व्हेलॉसिटीची, इटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा डायमेन्शन, आणि कशाचं डायमेन्शन टाइमशी मॅच होतं हे स्वतः तुम्ही ट्राय करा. कळते, आणि ट्राय करून तुम्हाला यू विल अंडरस्टँड विच वन इज करेक्ट. आणि काहीच नसेल तर मग खालचा ऑप्शन आहे डी, नन ऑफ द अबव. पुढे 14th, of the following quantities which one has dimensions different from remaining 3. बघू काय काय ऑप्शन दिलेले आहेत. बघा, एनर्जी त्याने काय म्हटलेलं आहे, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ओके, याच्यामध्ये प्रत्येक डायमेन्शन काढून बघा ना. एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे ह्या एनर्जी डेन्सिटी म्हणतात बेसिकली. एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ना, काय येतं, एनर्जी काय असते, ml2t-2. हे कुठनं आलं, लक्षात घ्या, मी म्हटलं फोर्स लक्षात ठेवा. एनर्जी काय असते, वर्क काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे ml2t-2 अपॉन व्हॉल्यूम काय आहे, L3. म्हणजे हे काय झालं, ml-1t-2. दिस इज एनर्जी डेन्सिटी. ओके, बी ऑप्शन, बीचा डायमेन्शन हे आहे, फोर्स पर युनिट एरिया म्हणजे प्रेशर ना. फोर्स पर युनिट एरिया काय झालं, mlt-2 अपॉन एरिया L2. बघा, हे ml-1t-2 झालं, हे आणि हे एकच आलं. ओके, तिसरं, प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. बघ, व्होल्टेज इंटू चार्ज पर युनिट व्हॉल्यूम, हा व्ही व्होल्टेजचा आहे. ओके, मला सांगा व्होल्टेज काय असतं. व्होल्टेज असतं वर्क पर युनिट चार्ज, वर्क डन पर युनिट चार्ज असतं व्होल्टेज. ठीक आहे, आणि हा चार्ज अपॉन क्यू फॉर चार्ज. ओके, आणि हे व्हॉल्यूम. ओके, आता चार्ज कट होईल, म्हणजे बेसिकली ही काय झालं, वर्क अपॉन व्हॉल्यूम झालं. वर्क म्हणजे काय, एनर्जीच ना, ml2t-2, आणि तेच झालं ना, वर्क अपॉन व्हॉल्यूम म्हणजे एनर्जी अपॉन व्हॉल्यूम सारखंच झालं ना. हे व्हॉल्यूम L3, म्हणजे हे किती आलं, ml-1t-2. बघा, या तिन्ही टर्म्सचं डायमेन्शन एकमेकांसारखं आहे. मग चौथं वेगळं असू शकेल. डी चेक करा, अँग्युलर मोमेंटम पर युनिट मास. अँग्युलर मोमेंटम पर युनिट मास. ओके, व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम, मास इंटू डिस्टन्स इंटू व्हेलॉसिटी अपॉन मास. मास कट झालं, म्हणजे काय झालं, डिस्टन्स L आहे, व्हेलॉसिटी L-1, म्हणजे काय येतं, हे L2t-1. बघा, हे एकच ऑड आहे, बाकी सगळ्यांचे डायमेन्शन सारखे आहेत. त्यामुळे डी ऑप्शन इज द टिक तुम्ही त्याला करायची आहे. कळतंय. 15th, ओके, काय म्हटलं त्यांनी, 2 नंबर्स अल्फा, काय दिलं, अल्फा 0.92. एकदम सिम्पल आहे, काही मोठं काहीच नाही आहे. बी दिलेला आहे 0.08. द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स प्रेझेंट इन रिझल्ट आफ्टर फॉलोइंग ऑपरेशन्स आर रिस्पेक्टिव्हली. ओके, ॲडिशन काय होतं, अल्फा प्लस बी. बोला, ॲडिशन किती येते ह्याची 1.00 येईल ना ॲडिशन. ह्याच्यात सिग्निफिकंट फिगर किती पाहिजेत ॲडिशनमध्ये, मला सांगा. ॲडिशन करताना काय करतो आपण, लिस्ट प्लेसेस अप टू डेसिमल 2 आहेत ना, ह्यात पण दोनच आहेत. त्यामुळे लिस्ट प्लेसेस आफ्टर डेसिमल 2 आहेत, यात पण 2च ठेवायला पाहिजेत. म्हणजे याच्यात SF किती झाले, 3 SF आहेत, सिग्निफिकंट फिगर्स 3 झाले. हे पहिल्याचं झालं. अल्फा मायनस बी हे किती येतं, दोघांचं सबट्रॅक्शन करा, हे किती येतं,
$84 येईल ना, सबट्रॅक्शन केलं तर. ओके, याच्यात पण दोन सिग्निफिकंट फिगर्स, दोन प्लेसेस आफ्टर डेसिमल, दोन प्लेसेस आफ्टर डेसिमल, म्हणून इथं पण किती ठेवले, दोन प्लेसेस आफ्टर डेसिमल. ओके, यातलं लिस्ट ठेवायचं असतं ना. आता किती झाले SF, 2 SF झाले याच्यात सिग्निफिकंट फिगर्स. ओके, लेट अस टॉक अबाउट A into B. ओके, दोघांचा प्रोडक्ट घेतलं तर किती येते व्हॅल्यू, 0.0736 अशी व्हॅल्यू याची येते. ओके फाईन. पण आता काय आपण प्रोडक्टमध्ये काय करतो, लिस्ट सिग्निफिकंट फिगर घेतो. ह्याच्यात लिस्ट सिग्निफिकंट फिगर किती आहेत, एक. ह्याच्यामध्ये एकच सिग्निफिकंट फिगर आहे 8. हे दोन हे नसतात ना सिग्निफिकंट अगोदरचे. 8 सिग्निफिकंट आहे म्हणजे एकच सिग्निफिकंट फिगरपर्यंत मला ठेवायचं याच्यामध्ये. म्हणजे हे दोन्ही काढून टाकायचेत मला बेसिकली. आणि एनिवे 3 5 पेक्षा लहानच असल्यामुळे डायरेक्टलीचं आन्सर काय येतं, 0.07 आलं. कळतंय. आता हे झालं आन्सर. ह्याच्यात किती SF आहेत, आता याच्यात SF एकच आहे. कळतंय. आता लेट अस टॉक अबाउट A/B. ती व्हॅल्यू होती, हे डिव्हिजन केली तर 11.5 असे येते काहीतरी. बरं, आता 11.5 चालेल का लिहून, कारण डिव्हिजनमध्ये लिस्ट सिग्निफिकंट फिगर एकच आहे. ह्याच्यात पण मला एकच सिग्निफिकंट फिगर ठेवायची आहे लिस्ट. ओके, म्हणजे मला या दोन व्हॅल्यूज काढायच्या आहेत. पण मी असं करू का, 1 × 10⁻1 असं करू. हे असं लिहितं ना, मला एकच सिग्निफिकंट फिगर ठेवली मी याच्यात. यू अंडरस्टँड. हां, याच्यात किती सिग्निफिकंट फिगर आहेत, एकच आहे. तर 3211 शुड बी द आन्सर. पुढचा प्रॉब्लेम आहे 16. पोझिशन ऑफ अ बॉडी विथ acceleration अल्फा इज गिवन बाय वेअर टी इज टाइम. ओके, M आणि N व्हॅल्यू काढा. X इक्वल टू काहीतरी म्हणलं त्यांनी, K कॉन्स्टंट घेऊन चालू द्यायला पाहिजे त्यांनी ऍक्च्युली, पण दिलेलं नाहीये. ॲक्सेलरेशन माहिती काय असतं, ॲक्सेलरेशन LT-2 मीटर पर सेकंड स्क्वेअरनं रेस टू M टाइम T असतो रेस टू N. आणि हे काय असतं, X म्हणजे काय असतं, Lच असतो ना. हां, ओके, कम्पेअर करा. Mचं तरी का, M कुठंच नाही आहे. Lचं इंडायसेस कम्पेअर करा. इथं काय 1 आहे, इथं काय आहे M आहे, म्हणजे Mची व्हॅल्यू 1 आली. ओके, आणि T या ठिकाणी Tचा इंडेक्स 0 आहे, या ठिकाणी Tचा इंडेक्स काय आहे, -2M + N. कळतंय. म्हणजे N इज इक्वल टू 2M, पण Mची व्हॅल्यू 1 असल्यामुळे Nची व्हॅल्यू 2, म्हणजे 1 आणि 2 शुड बी द आन्सर. ओके, 16th. अच्छा, 16 झालं काय, हे 16th होतं. बरं, आता 17th घ्या. लेट ε0 डिनोट डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ परमिटिव्हिटी व्हॅक्यूम अँड μ0 डिनोट परमिएबिलिटी. फाइंड करेक्ट ऑप्शन इफ. ओके, I आहे इलेक्ट्रिक करंट. बरं, काय ऑप्शन्स आहेत बघूयात. हां, आता हे जे ह्या टर्म्स जे आहेत ε0 μ0, ओके, ह्याचा आपण डिटेल्ड ह्याची PhD करणार आहोत. ॲज ऑफ नाऊ तुम्ही काय करा, या टर्म्सच्या मी मुलांना काय सांगतो, ε0 μ0 ह्याला एप्सिलॉन म्हणतात, ε0 μ0. ओके, आणि इटा असे काही टर्म्स आहेत, म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. तर तुम्ही ह्याचे डायमेन्शन्स सध्या पाठ करा. हे असं असतं असं समजून चाला. ठीक आहे, लक्षात राहिलं वेल अँड गुड, नसेल तरी काही फार तोटा नाही होणार. आपण ह्याच्यावर डिटेल बघणार आहोत पुढे आपण ह्याच्यावर मॅग्नेटिझम जेव्हा आपण 12th मध्ये करू तेव्हा आपण ऑलमोस्ट 1.5 ते 2 महिने मॅग्नेटवरच फोकस करणार आहे. इफ नॉट 1.5 ते 2 महिने पण डिपेंड करेल, पण लॉट ऑफ टाइम वी आर गोइंग टू स्पेंड ऑन मॅग्नेटिझम. तेव्हा तुम्ही हे काहीतरी अननोन आम्हाला विचारलंय घाबरून द्यायची गरज नाही. ठीक आहे, सध्या तुम्ही फक्त पाठ करा आणि त्यानुसार इथं B पण आन्सर बरोबर आहे आणि C पण बरोबर आहे. त्यांनी फक्त C लाच बरोबर दिलंय, पण B पण इक्वली करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, फाईन. लेट्स गो टू 18th. अच्छा, आता ह्याच्यात असं मोठे मोठे इक्वेशन बघून अजिबात घाबरायचं नाही. काय म्हणताय, द क्वांटिटी विच ब्रिंग्स द मॅक्सिमम पर्सेंटेज एरर इन P. ओके, मला एक सांगा, पर्सेंटेज एरर इन P काय असतो, ΔP/P इज इक्वल टू, असं लिहू का मी, 3 times ΔA/A प्लस
हाफ टाइम्स डेल्टा बी बाय बी प्लस -4 टाइम्स, वेल -4 टाइम्स नाही, मायनस टाइम देणार नाही, 4 टाइम्स डेल्टा सी बाय सी प्लस 3/2 टाइम्स डेल्टा डी बाय डी. ओके, तर कोण याच्यात हिरो आहे, या एबीसीडी मधला कुठला हिरो आहे जो मॅक्सिमम मला अफेक्ट करेल, जो जितका टाइम्स जास्त टाइम्स आहे तो अफेक्ट करेल. बघा सी जास्त वेळा आलाय, सी 4 वेळा येतोय ना, अफेक्ट करतोय, म्हणजे सी इज द मेन बॅड गाय, विलन आहे जो या पी ला जास्त अफेक्ट करतोय. कळतंय का तुम्हाला? सो द आन्सर इज गोना बी सी हिअर. ठीक आहे, इज इट क्लिअर? अच्छा, ह्याच्यामध्ये एक टिपिकल क्वेश्चन काय असतात की सर हे सी आणि डी तरी डिनॉमिनेटरला आहे आणि आपण ते रेस टू -4 आहे, म्हणजे इथं मायनस मी मगाशी चुकून घेतलं होतं, तसं मायनस किंवा इथं पण मायनस पाहिजे हे या ठिकाणी, असं का? तर नाही, मी परत सांगतो तुम्हाला, एररमध्ये अजिबात एररची सबट्रॅक्शन होत नाही. एररची सबट्रॅक्शन झाली असतं तर किती बरं झालं असतं. मी काहीतरी एरर करतो, माझा मित्र दुसरं काहीतरी एरर करतो आणि अशा मी सबट्रॅक्ट करतो की दोघांचं एरर सबट्रॅक्ट होऊन 0 होऊन जाईल, म्हणजे आमचं दोघांचं एकत्रित काम परफेक्ट आलं. असं होत नाही रिअल लाईफमध्ये. एरर मॅक्सिमम जो एरर असतो त्याची कधी पण ऍडिशनच असते. एरर 0 होऊ शकतच नाही का? तर होऊ शकतो, पण मॅक्सिमम एरर आपण जेव्हा कॅल्क्युलेट करतो, आपण सगळे मॅक्सिमम एरर काढतो तेव्हा 0 घेऊन चालत नाही आपण, तेव्हा एररची फक्त ऍडिशनच करतो. 19th, गॅस बबल फ्रॉम एक्सप्लोजन अंडर वॉटर. ओके, ठीक आहे. तर हे काय म्हणलेलं आहे? अल्फा, द व्हॅल्यू ऑफ अल्फा इज, तरी बेसिकली त्यातला एक अल्फा जो आहे तो काय ते द्यायला पाहिजे. जसं 2 अल्फा आहे, त्यात ऍक्च्युली यात मिस्टेक आहे प्रिंटिंगची, तुम्हाला सांगतो काय आहे. हां, यात काय आहे, हे एक्सप्रेशन त्यातून दिलेलं आहे ना, पी रेस टू अल्फा आहे ना, आणि तर पुढचा अल्फा रेस टू -b जे आहे ना, त्या अल्फाच्या ऐवजी तुम्ही डी घ्या, तिथं डी पाहिजे, -b आणि ई रेस टू -c. कळत आहे? आणि अशा केसमध्ये त्यांनी अल्फाची व्हॅल्यू किती आहे हे विचारले. डी डेन्सिटी आहे थोडक्यात. त्यांनी खाली डीचा उल्लेख केलाय, पण त्यात एक्सप्रेशनमध्ये त्यांनी मिसप्रिंट झालेलं आहे. ते कळत आहे काय व्हॅल्यू, आणि तुम्हाला त्यांनी अल्फाची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. आणि हे काय आहे, टाइम पिरियड इज प्रपोर्शनल टू हे असं आहे. ओके, असे प्रॉब्लेम आपण केलेले आहेत. परत दाखवतो करून, तुम्ही व्हिडिओला पॉज करून स्वतः ट्राय करा जर तुम्हाला आलं नसेल एक्झाममध्ये. तर काय करता येईल, हा टाइम पिरियड टी आहे, पी प्रेशर आहे ना, म्हणजे फोर्स अपॉन एरिया, म्हणजे ml-1 t-2 रेस टू अल्फा, डेन्सिटी आहे टू -b. ओके, आणि ई एनर्जी ml2 t-2 रेस टू -c. ओके, काय काय करता येईल, डायरेक्ट कम्पेअर करून डायरेक्ट लिहून टाकतो. इथं एमचं इंडेक्स 0 आहे, इथं एमचा इंडेक्स किती आहे, अल्फा -b -c. हे झालं पहिलं इक्वेशन. एलचं इंडेक्स एलचं 0 आहे, इथं काय आहे, -अल्फा प्लस 3b -2c. हे झालं दुसरं इक्वेशन. आणि इथं काय तिसरं इक्वेशन, 1 -2 अल्फा. त्यानंतर हॅलो, आय होप लेक्चर रेकॉर्ड होत आहे. ओके, मी कुठपर्यंत आलो होतो, -2 अल्फा आणि हे -2 वेल नॉट -2, लिंक तुटली, 2c प्लस 2c ना हे. ओके, चला हे तिन्ही सॉल्व्ह करा इक्वेशन्स. तुम्हाला 3 अननोन आहे, 3 इक्वेशन्स आहे, ते सॉल्व्ह करा. कसं करता येईल सॉल्व्ह? आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायच्या भरपूर टेक्निक असू शकतात तिन्ही. आता मला इथं काय दिसायला लागलंय, ह्याला मी 1 म्हणलं, 2 म्हणलं, ह्याला 3 म्हटलं, तर 2 आणि 3 जर ऍड केलं तर c आणि c कट होईल ना, 2c कट होईल. मग जर मी असं ऍड केलं 2 आणि 3 तर काय होईल, 1 -3 अल्फा होईल प्लस 3b असं होईल ना. ओके, म्हणजे अल्फा आणि बी मध्ये एक मला रिलेशन असं मिळालं. याचा फायदा काय होतो बघा, किंवा असं करण्यापेक्षा, ओके नाउ लुक, तिसरा जर मी असं लिहू शकतो का, तिसरं इक्वेशन आय कॅन राईट 1/2 इज इक्वल टू -अल्फा प्लस c असं लिहू शकतो. हे इक्वेशन
2ला इथं ढकललं. ओके, आता हे मायनस अल्फा प्लस सी दिसतंय आणि इथं अल्फा मायनस सी दिसतंय. मग आता मी हे इक्वेशन आणि हे इक्वेशन जर ऍड केलं तर काय मिळेल मला? LHS असेल हाफ, RHS मध्ये अल्फा अल्फा कट होईल, सी सी कट होईल, इथं येईल मायनस बी. बघा, म्हणजे बी ची व्हॅल्यू आली मायनस हाफ. एक मला व्हॅल्यू मिळाली. ओके, आता बीच्या व्हॅल्यूवरनं ओके, हे इक्वेशन मी जे कट केलं होतं तिथं बीची व्हॅल्यू टाकून बघू का? हे काय येईल मग? आय राईट 3 अल्फा इज इक्वल टू 3b मायनस 1 असंच होतं ना इक्वेशन, करेक्ट. आणि मग बीची व्हॅल्यू मायनस अल्फा टाकून बघितलं तर मायनस हाफ टाकलं तर काय झालं? हे मायनस 3/2 मायनस 1 म्हणजे मायनस 5/2 मायनस 5/6 मायनस 5/6 काहीतरी घाण व्हॅल्यू आली. बघूयात. हा झाला अल्फा, हा झाला बी, आणि अच्छा त्यांनी अल्फाची व्हॅल्यू विचारली आय थिंक. तर मायनस 5/6 अशी माझी आन्सर आलेलं आहे. बघू काय ऑप्शन दिलेला आहे. बरोबर, मायनस 5/6च दिलेलं आहे ऑप्शन डी. ऑप्शन टिक केलं. ठीक आहे, कसा आला अल्फा आन्सर? हे इक्वेशन सॉल्व्ह कसे करायचे? इट्स युअर लिबर्टी, यू चूज व्हॉट एव्हर ऑपरेशन्स टू डू. पण कमीत कमी ऑपरेशन मध्ये हे आलं आन्सर तर आपल्याला फायद्याचं आहे ना. ओके, तर ते तुम्हाला प्रॅक्टिसने येईल. आता मला हे 2 हे अल्फा सी आणि अल्फा सी असे दिसले, त्यामुळे दोन्ही एकत्र एलिमिनेट झाले ना, हे दोन्ही असे ऑपरेट केल्यामुळे, कळतंय? म्हणून मला डायरेक्ट बीचा आन्सर आला आणि बी वरनं अल्फाचा आन्सर मी यातनं काढला. तर मायनस 5/6 आन्सर येतोय. ठीक आहे, 19वा प्रॉब्लेम हा झाला. पुढचा बघू 20th प्रॉब्लेम. व्हॉट इज इट? इफ द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज, जी ची व्हॅल्यू किती आहे? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे ना. द युनिट्स ऑफ लेंथ अँड टाइम आर चेंज टू किलोमीटर अँड आर रिस्पेक्टिव्हली. द न्यूमरिकल व्हॅल्यू बघा, हे 10 मीटर पर 1 सेकंड स्क्वेअर असं आहे ना हे. बरं, आता मी जर असं म्हणलं, हे 1 सेकंड स्क्वेअर म्हणजे काय असतं? बेसिकली 1 सेकंड इंटू 1 सेकंड असतं ना. हे मीटर पर सेकंड असतं ऍक्सिलरेशन. एनिवे, आपण नंतर बघूयात. असं लिहिता येईल का मला 1 सेकंड स्क्वेअर? ओके, 10 मीटर म्हणजे किती किलोमीटर? एक मिनिट. दिस मीटर मीन्स आय कॅन राईट 10 इंटू 10⁻³ किलोमीटर लिहू वरती मी हे. दिस बिकम्स किलोमीटर. आणि हे 1 सेकंड म्हणजे हाऊ मेनी, तरी काय म्हटलंय? आर. ओके, 1 सेकंड म्हणजे किती आर? 1/3600 आर. आणि हे पण 1 सेकंड म्हणजे 1/3600 आर. कळतंय का? मग हे सगळं वरती गेलं तर हे दोन्ही वरती जाईल ना. कळतंय? म्हणजे काय होईल वरती? हे 10⁻4 येईल, ते वर जाईल. 4 आणि 3 वरती 2 येईल, म्हणजे 36 इंटू 36 इंटू 100 असं काहीतरी व्हॅल्यू येईल ती, किलोमीटर पर आर स्क्वेअर. बघू असं काही ऑप्शन आहे का? ठीक आहे, 36चा स्क्वेअर किती येतो? असं 129600. येस, डी ऑप्शन, किलोमीटर पर आर स्क्वेअर. ही झाली जी ची न्यूमरिकल व्हॅल्यू. कळतंय का तुम्हाला? 21 काय म्हणतोय? पर्सेंटेज एरर्स इन मेजरमेंट ऑफ मास अँड स्पीड आर 2-3%. हाऊ मच विल बी मॅक्सिमम एरर इन एस्टिमेशन ऑफ कायनेटिक एनर्जी ऑब्टेन्ड? ओके, कायनेटिक एनर्जी किती असती? हाफ mv², म्हणजे डेल्टा के बाय के इज इक्वल टू डेल्टा एम बाय एम प्लस, हे प्लस मायनस असतं इथे, 2 टाइम्स डेल्टा व्ही बाय व्ही ना. आणि याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? डेल्टा एम बाय एम किती पर्सेंट आहे? मासचा एरर 2% आहे ना, म्हणजे हे झालं 2. आणि 2 इंटू व्हेलॉसिटी मध्ये एरर किती पर्सेंट आहे? 3% आहे. स्पीड म्हणू, व्हेलॉसिटी म्हणू या इन्स्टंटला. तर 6 8. आन्सर किती आहे? 8% एरर. कळतंय? पुढे 22 काय म्हणतोय? एरर इन मेजरमेंट ऑफ अ रेडियस ऑफ अ स्फिअर इज 1%. द एरर इन कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ व्हॉल्यूम. सिम्पल, 3% येणार ना, कारण 1% काय आहे? व्हॉल्यूम इज इक्वल टू 4/3 πr क्यूब, म्हणजे
डेल्टा व्ही बाय व्ही इज इक्वल टू 3 टाइम्स डेल्टा आर बाय आर. हे किती पर्सेंट आहे? 1% ना. म्हणजे व्हॉल्यूममध्ये किती एरर झाला? 3%. अरे कळतंय का हे? काय बघा, बॉक्स ऑफ मास ऑफ बॉक्स measured by Grosser's balance is 2.3 kg. 2 gold pieces of 20 point. Okay, this much is added to the box. Find total mass of the box. Okay, total mass अगोदर काय आहे? 2.3 kg आहे. त्यात त्यांनी किती? 20.15 ग्राम ना. ग्रामला 1000 ने डिवाइड करावं लागेल. 0.02015 आणि 0.02017 ऍड करा. सगळं मी केजी मध्ये कन्वर्ट केलं. काय येतं हे? 12 असं काहीतरी आलं ना हे. ओके, आता मला राऊंड ऑफ करायचं आहे. लिस्ट प्लेसेस आफ्टर डेसिमल. लक्षात घ्या, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आपण काय करतो? आन्सरला राऊंड ऑफ करतो. लिस्ट प्लेसेस आफ्टर डेसिमल. ह्याच्यामध्ये एकच प्लेस आहे डेसिमलची, म्हणजे हे इथं पण मला एकच प्लेस ठेवायची. लक्षात घ्या, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये या तिघांपैकी लिस्ट प्रिसाइज कुठला आहे? 2.3 लिस्ट प्रिसाइज आहे. हे हायली प्रिसाइज आहेत. तर लिस्ट प्रिसाइज जो आहे तितकाच ठेवायचा आन्सर. आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये काय करतो? लिस्ट सिग्निफिकंट फिगर्स. ओके, त्याच्यात एकच प्लेस आहे आफ्टर डेसिमल, म्हणजे पण आपण एकच प्लेस ठेवतो. म्हणजे बेसिकली अख्खं चंक काढून टाकतो. आता हे 4 असल्यामुळे इथं काही फरक पडणार नाही. म्हणजे याचा आन्सर काय आलं? 2.3. 23. कळत आहे? ओके, देन देर इज सेकंड लास्ट 24. Value of resistance this much and the current is this much. Applying on multiplying we get potential difference this much. The value of potential difference in terms of significant figures. काय करणार? V इक्वल टू IR असतो ना, म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट झाला पाहिजे. आणि प्रोडक्ट घेऊन त्यांनी व्हॅल्यू आणलेली आहे ऑलरेडी. काय आहे? 35.02935 आहे. अच्छा, करंटमध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये लिस्ट सिग्निफिकंट फिगर ठेवायचे आहेत. आय थिंक करंटमध्ये 3च सिग्निफिकंट फिगर्स आहेत आणि रेजिस्टन्समध्ये 1, 2, 3, 4, 5 आहेत. म्हणजे मला 3च ठेवायचे आहेत आन्सरमध्ये सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजे 1, 2, 3 एवढंच पाहिजे. म्हणजे बाकी सगळं हे उडवून टाका. याचा आन्सर किती झालं? 35.0 वोल्ट. दिस इज द आन्सर. कळतंय का? ओके ओके. 25 लास्ट अँड द बेस्ट. दिस इज density of liquid in CGS is this. What is its magnitude in SI system? Density किती आहे? 0.625 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ना. 1 सेंटीमीटर क्यूब. ओके, त्याने सीजीएस मध्ये विचारलंय. म्हणजे 625 × 10⁻³ ग्रामचा केजी झालं ना. ओके, 1 सेंटीमीटर क्यूब. 1 सेंटीमीटर किती मीटर? 10⁻² मीटर चा क्यूब झालं मीटर क्यूब ना. ओके, म्हणजे किती होतं हे? 0.625 × 10⁻⁻6 हे झालं +3. कळतंय का? युनिट आहे केजी पर मीटर क्यूब किंवा 625 kg पर मीटर क्यूब. कळतंय? असं आन्सर असलं पाहिजे याचं. ओके फाईन. सो आपण सगळे 25 झालेले आहेत क्वेश्चन्स. आय थिंक आय हॅव एक्सप्लेन्ड. मी असं मध्ये स्किप काही केलेलं नाही आहे काहीच. तर हे तुम्हाला सगळ्यांना कळतंय का? मला रिप्लाय करून सांगा ग्रुपवर. आणि यातनं काही कळत नसेल की ह्याच्यातनं अजून डाऊट काही क्लिअर व्हायचे राहिले असतील तर इमिजिएटली रिव्हर्ट बॅक. आपण हे पुढे आय कॅन रिप्लाय अगेन. ठीक आहे. या एक्झाममध्ये एक फंडा असतो, आपण जेव्हा पर्सनली भेटू तेव्हा हे चांगलं कम्युनिकेट होईल की तुम्हाला प्रॉब्लेम शिकायचं नाही आहे, तुम्हाला कन्सेप्ट शिकायची आहे. तुम्ही नुसतं फॉर्म्युलेच्या प्रॉब्लेम शिकत गेले, जी 10वीपर्यंत सवय तुमची झालेली असती. असा प्रकारचा प्रॉब्लेम मला की असं करायचं, असा प्रकारचा केला की असं करायचं. हे टेक्निक या एक्झाममध्ये चालत नाही. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम तुम्ही अभ्यास करून नुसतं प्रॉब्लेम समजून घेऊन पुढे होत नाही. तुम्हाला प्रॉब्लेमच्या मागची कन्सेप्ट तुम्हाला कळली की मग असे 1000 प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्हाला कळतंय हे? तर आतापर्यंत मी काय जे 25 क्वेश्चन्स एक्सप्लेन केले ते परत बघा. यातलं मॅक्सिमम तुम्हाला आले असतील, वेल अँड गुड. नसतील आले तरी घाबरायचे काही कारण नाहीये. आपण अजून शिकतोय, अजून सुरुवातच आहे ही. आणि सुरुवात असं ऑनलाईन चालू झाल्यामुळे इतकं सोपं नाही ते करणं. सो वी अंडरस्टँड दॅट. त्यामुळे येत नसेल, सॉल्व्ह होत नसेल तरी घाबरायची गरज नाही.
लगे रहो फक्त आणि डाउट्स विचारत राहा. ओके, चलो, आय विल क्लोज विथ दिस. बाय.